हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? मजेत ना? मजेतच राहा आणि खूप आनंदात राहा, कुणाचंच टेन्शन घेऊ नका। आणि आज मी बनवला होता रोस्टेड कॅरमलाइज्ड टी। खूप 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 भारी लागत होता, असं खूप छान मस्त प्रसन्न वाटलं। आणि ते पिऊन लगेचच मी पसारा आवरून घेतला सगळा घरातला। संध्याकाळी 6च्या आत मी झाडझूड वगैरे सगळं आवरून घेते आणि मग मी राजमा बनवायला घेतला। काल रात्रीच मी एक वाटी राजमा एका मोठ्या बाउलमध्ये भिजत घातला होता। त्याला पूर्ण रात्रभर ठेवलं होतं आणि मग दुसऱ्या दिवशी मी त्याला करायला घेतला। त्याच्यासाठी लागणारे सर्व व्हेजिटेबल्स मी बाहेर काढून घेतले आणि त्यांना एकदम स्वच्छ धुवून घेतलं आणि त्यांना मी आता बारीक कट करून घेणार आहे। तुम्ही बघू शकता फायबरचा खजिना माझ्यासमोर आहे। तर मग आमच्या घरी म्हणजे कम्फर्ट फूड आहे राजमा चावल। आमच्या घरी सर्वांनाच आवडतं, नाहीतर कोणाला हे आवडत नाही, कोणाला ते आवडत नाही, पण हे सगळ्यांनाच आवडतं। आणि एका साईडला मी राजमा बॉईल करायसाठी ठेवून दिलेला आहे। ते जे भिजवलेलं जे पाणी होतं ते मी काढून घेतलेलं आहे। दुसरं पाणी ॲड केलं आहे, त्याच्यामध्ये दालचिनी आणि तेजपत्ता टाकला आहे, मीठ टाकलं आहे आणि 4-5 शिट्ट्या करून गेली। तुम्ही दालचिनी आवर्जून टाका, खूप भारी अँटीऑक्सिडंट असतं त्याच्यामध्ये, आपल्या शरीराला प्रोटेक्शन भेटतं अँटीऑक्सिडंटपासून। तर सर्व व्हेजिटेबल्स मी असे रफली कापून घेणार आहे आणि मी 2-3 मीडियम साईजचे टोमॅटो घेतले, 2-3 मीडियम साईजचे कांदे घेतले आहे, एक मोठा तुकडा अद्रकचा घेतला आहे आणि ओली हळदही घेतली आहे मी। म्हणजे मी आपली हळदीची पावडरही टाकणार आहे, पण मी ओल्या हळदीची खूप जास्त फॅन आहे, त्याच्यामुळे माझ्या प्रत्येक डिशमध्ये ओली हळद तुम्हाला दिसेलच। आणि एक बीटही कापून घेतलेला आहे मी मीडियम साईजचं आणि कोथिंबीरही साईडला कापून ठेवली आहे। आता मी तेल घेतलं थोडं, त्यामध्ये जिरं टाकलं आहे, कढीपत्ता टाकला, मिरची टाकली आहे आणि मग ओली हळद, अद्रक, लसूण आणि कांदा टाकून त्याला परतवून घेईल आणि मग मी त्याच्यामध्ये बीट टाकेल। याला चांगलं परतवू द्यायचं, मग नंतर याच्यामध्ये टाकायचं आहे टोमॅटो टाकायचा आहे त्याच्यामध्ये आणि मग थोडी कोथिंबीर उरली होती तीही टाकून दिली आणि मग हे मिश्रण थोडं छान मस्त असं थंड झाल्यानंतर, खूप थंड नाही झालं तरी चालेल पण असं खूप गरम नको, आणि मग त्याला मिक्सरमध्ये फाईन पेस्ट करून घ्यायची त्याची आणि मग त्याला मंद आचेवर छान तेलामध्ये फ्राय करायचं, असं शॅलो फ्राय टाईप असं करायचं। त्याला चांगलं कलसून घ्यायचं, छान परतवून घ्यायचं त्याला आणि मग तेलामध्ये मी मोहरीही टाकली होती, हिंग टाकलं होतं थोडं आणि मग परतवून झाल्यानंतर त्याच्यामध्ये हळद, धनिया पावडर, लाल मिर्च पावडर, मसाला, तुमच्याकडे याचा मसाला असेल तर तुम्ही हा टाका, नाहीतर मग घरातला जो असेल तोही टाकला तरी चालेल। त्याला खूप छान परतवायचं मस्त। जेव्हा आपल्याला खात्री होऊन जाईल की हे खूप छान भाजलं गेलं आहे, त्याच्यातलं पाणी सगळं जेव्हा संपून जाईल तेव्हा मग तुम्ही त्याच्यामध्ये राजमा ॲड करायचा आहे आणि मग जर वाटत असेल खूप घट्ट आहे तर मग गरम पाणी ॲड करायचं त्याच्यामध्ये थोडंसं आणि मग थोडं मीठ आणि नंतर वरून कोथिंबीर टाकून त्याला कमी गॅसवर त्याचं शिजू द्यायचं। आता साईडला मी भात करायला घेतलेला आहे। एका वाटी तांदूळसाठी मी 2 वाट्या पाणी टाकते, थोडंसं किंचित तूप किंवा तेल टाकते, मीठ टाकते आणि मग अशा टाईप मी भात बनवते। आणि मग जेवढे पण भांडे होते तेवढे सगळे लगेचच धुवून घेतले, नाहीतर मग नंतर खूप सगळा लोड येतो। मुलं मध्ये मध्ये येतच होते, मला होते मम्मा झालं का, आणि मग ऑलमोस्ट रेडी झालं सर्व, मग मी त्यांना सर्व केलं। अशा प्रकारे मी बनवते आणि असं माझं संध्याकाळचं रुटीन असतं। तुम्हाला जर आवडलं असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। थँक्यू। संध्याकाळी येताना मी थोडा भाजीपालाही घेऊन आली होती आणि मग कोरोनामुळे सवयच झालेली आहे ती असं सगळं साफ स्वच्छ धुवून मगच नंतर सुकवून फ्रीजमध्ये ठेवण्याची, तर ती सवय तशीच्या तशी आहे। म्हणजे असं बाजारातून आणून डायरेक्ट फ्रीजमध्ये ठेवलं असं म्हणजे आता होतच नाही। आणि बाकीचं मी सगळं सुकवून घेतलं, पण अद्रक मी 4-5 तासांसाठी ओव्हरनाईट मी त्याला एका बाउलमध्ये भिजत ठेवलं होतं। मग मी त्याला दुसऱ्या दिवशी फॅन खाली सुकवण्यासाठी ठेवणार आहे
आणि मग मी त्याला फ्रीजमध्ये एका एअरटाईट कंटेनरमध्ये भरून ठेवेन. आणि जे पाणी होतं उरलेलं धुवायचं ते मी माझ्या झाडांना टाकलं. बाय.